शिवराज मोटेगावकर महाराष्ट्राच्या शिक्षकामधलं एक मोठं नाव. MSc केमिस्ट्री गोल्ड मेडलिस्ट, DRDO, सेट, नेट व अनेक अशा भारतातल्या केमिस्ट्रीच्या एक्झाम पास झालेला व्यक्ती. आणि हा एक असा शिक्षक ज्यांनी हजारो विद्यार्थ्यांचं स्वप्न पूर्ण केलं MBBS होण्यासाठी. त्यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. हजारो कोटीची प्रॉपर्टी कमवली आणि आज या शिक्षकावर मीम्स बनताना, कॉमेडी व्हिडिओ बनताना मला पाहिले आणि कुठंतरी मन राहावलं नाही म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे. हा जास्त विचार करून बनवलेला व्हिडिओ नाही, हा स्क्रिप्टेडही व्हिडिओ नाही, परंतु कुठंतरी माझं मत मांडण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे. हा विषय शिक्षकाचा आहे, हा विषय मोटेगावकरांचा नाही. हा विषय एखाद्या MBBS ला लावणाऱ्या व्यक्तीचा नाहीये. MBBS ला लागण्यासाठी भारतामध्ये 1 कोटी रुपये, बाहेर देशामध्ये लाखो रुपये, असे रेट श्रीमंतासाठी काही नवीन नाहीत. किंवा सामान्य व्यक्तीचा संघर्षही MBBS ला लागण्यासाठी नवीन नाही. सामान्य विद्यार्थी अभ्यास करतो, श्रीमंताची पोरं पैसे देऊन लागतात आणि काही वर्षानुवर्ष असे पेपर फुटीमधून काही लोक लागतात. ज्यावेळी आपल्याला हा विषय कळतो त्यावेळी वेळ होऊन गेलेली असते. हा विषय आहे शिक्षकाचा. व्लादिमीर पुतिन रशियाचे राष्ट्राध्यक्ष यांनी आपल्या शिक्षकेला आपल्या स्वतःच्या गाडीतून त्यांच्या घरी जाऊन डिनरसाठी घेऊन गेले. एवढा स्ट्रॉंग पॉलिटिकली व्यक्तिमत्व, देशाचा राष्ट्राध्यक्ष एका शिक्षिकेला घरी घेऊन जेवणासाठी जातो. डॉक्टर अब्दुल कलाम देशाचे राष्ट्रपती, परंतु स्वतःची ओळख सतत शिक्षक म्हणून ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी जे प्रोग्राम घेतले, जास्तीत जास्त जे प्रोग्राम्स आहेत ते विद्यार्थ्यांसाठी, विद्यार्थ्यांचे प्रश्न ऐकून घेतले, विद्यार्थ्यांना स्वप्न पाहायला सांगितले. आणि महाराष्ट्रातलं सर्वात महत्वाचं म्हणजे शिक्षणाचं दैवत, स्त्री शिक्षणाच्या पुरस्कर्त्या सावित्रीबाई फुले विद्यार्थ्यांसाठी चिखल, शेण आणि वेळोवेळी दगड अंगावर फेकून घेतले आणि तो संघर्ष केला. अशी शिक्षक. आजचे शिक्षक मित्रांनो काय आहेत? आज कमर्शियलायझेशन झालेलं आहे शिक्षणाचं, हा महत्वाचा विषय नाही, परंतु आपली हाव कितीपर्यंत असावी. 1000 कोटी तुमच्याकडे आहेत आणि तरीही तुम्ही पेपर फोडताय, तुम्ही त्याचा भाग होताय. शेवटच्या रांगेत बसलेल्या त्या गरीब विद्यार्थ्यांना, ज्यानं कुठेतरी व्याजाने पैसे काढून आणून जे पैसे तुझ्या ट्युशनचे भरले, त्यानं काय पाप केलं मित्र? ब्लेझर घातलं, इनशर्ट केलं, शूज घातला आणि काही स्क्रिप्टेड अभ्यास करून काही भारी 2 शब्द मारले की झाला का शिक्षक? चाणक्याने एका सामान्य चंद्रगुप्त मौर्याला राजा केलं. ही शिक्षकाची ताकद आहे. शिक्षकासाठी अंगठा दान करणारा विद्यार्थी सुद्धा या भारतवर्षाने पाहिलेला आहे. आणि दुःख याचं नाही की त्याला पकडलं, दुःख याचं आहे की तू ती चोरी का केली शिक्षका?
किती विद्यार्थ्यांना तुझ्यावर विश्वास होता. तू आल्यानंतर टाळ्या वाजणारे शिक्षक, आमच्या विकास दिव्यकीर्ती सारखेच असे काही शिक्षक आहेत ज्यांच्या विद्यार्थी पाया पडतात. त्यांच्या शेवटावर मी जाणार नाही, त्यांच्या चांगले किंवा वाईटपणावर जाण्याची सध्या तरी वेळ नाही. ते सध्या अभ्यासात आहे. मित्रांनो, आज माझं गणित हा सब्जेक्ट व्यवस्थित नाही. कदाचित शिक्षकाने चांगला शिकवलं असेल, पण मला चांगला समजला नसेल. म्हणून आज मी इथे आहे. 3 वर्षे UPSC केल्यानंतर दावत ओझा सर, रविचंद्रन सर आणि इतरही शिक्षक ज्यांनी आम्हाला इकॉनॉमी शिकवलं, ज्यांनी आम्हाला पॉलिटिकल सायन्स शिकवलं आणि आम्हाला जगण्याची जी खरी कला आहे, अशा काही शिक्षकांनी शिकवली. यूट्यूबला पाहून आम्ही विकास दिवेकरती सरांकडून काही मार्गदर्शन घेतलं आणि जीवनात एक गोष्ट कळाली की अपयश आणि यश या नाण्याच्या 2 बाजू आहेत. परंतु हा भारत या राजापेक्षा, एखाद्या पदावर बसलेल्या व्यक्तीपेक्षा शिक्षकाचा सन्मान करणारा देश आहे. आणि आज या मोठेगावकर हा जो शिक्षक आहे, याने शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी गोष्ट केलेली आहे. या देशामध्ये जेव्हा जेव्हा एखादा विद्यार्थी पुढे जाईल त्यावेळेस त्या शिक्षकाचं नाव घेते. गुरु से शिष्य सवाई असं म्हटलं गेलं. खांद्यावर मुलाला घेऊन फिरणारा बाप आणि मला माहित नाही, मी उद्या अभ्यास करून येतो म्हणणारा शिक्षक, हे समान आहे. बाप मुलाचा संघर्ष कमी करतो आणि शिक्षक त्याच्या बुद्धीला पुढे नेऊन ठेवतो. जो संघर्ष त्या शिक्षकांनी केलाय, जे ज्ञान तो शिक्षक मिळू शकलेला नाही, ज्या स्वप्न त्या शिक्षकांनी पाहिलेले आहेत, ते आपल्या विद्यार्थ्याचे पूर्ण करण्याचा प्रयत्न करणारा हा शिक्षक असतो. मित्रांनो, खूप 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 वाईट आणि दुःखद घटना आहे. शरम वाटली पाहिजे अशा शिक्षकांना. आणि मी कायद्याबद्दल इथे बोलणार नाही, मी इथे बोलणार आहे माणुसकीबद्दल. अशा शिक्षकाने आपल्या पेनाचा टोक खोडून पुन्हा शिक्षकी पेशाला आपल्या तोंडातून शिक्षणाचं वचन निघू नये, ही तरी सजा स्वतः शिक्षकांनी घेतली पाहिजे. कायद्याने काय सजा होईल, पैशानं तो व्यक्ती सुटेल हे माहीत नाही. परंतु शिक्षकाला जर भविष्यात काही शरम वाटली तर त्या शिक्षकाने स्वतः पेनाचा टोक मोडून पुन्हा मी या शैक्षणिक क्षेत्रात कोणत्या विद्यार्थ्याच्या भविष्याशी खेळ मांडणार नाही, अशी या शिक्षकाने शपथ घेतली. तरी हा व्हिडिओ सार्थक असेल. आणि हा बघणारा जो व्हिडिओ आहे व्यक्ती, त्यानं सुद्धा कधी जर तो शिक्षक असेल, स्वतःमध्ये ममत्व भाव, स्वतःमध्ये काही स्वार्थ न ठेवून शिक्षकी पेशाचं जतन करावं. शिक्षकी हा पैसे कमवायचा व्यवसाय नाही, तर शिक्षक पेशामधून काही जे 2 रुपये भेटतील त्यामधून पोट भरायचं आहे आणि आपल्याला जे ज्ञान आहे ते जगाला पाजवायचं आहे आणि या जगाचा उद्धार करायचा आहे. यासाठी शिक्षकी पेशा तयार झाला. मित्रांनो, आपली रजा घेतो.